हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर हैराण होऊ नका, मी आज माझ्या घराजवळची झाडे आणि माझ्या घरातली झाडे दाखवते। कारण बघा उन्हाळा लागलेला आहे आणि आता लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागणार आहेत। तर आपण जशी आपली काळजी घेतो तशी आपल्या निसर्गाची पण काळजी घेणे गरजेचं आहे, बरोबर ना। तर बघा झाडांची पानं सुकायला लागलेली आहे। आपल्याला जसं डिहायड्रेशन होतं म्हणजे पाण्याची आपल्याला गरज लागते तशी या झाडांना पण लागते। तर झाडांमुळे तर आपण आहोत। तर चला ह्यांच्यासाठी आपण एक देसी जुगाड करणार आहेत, म्हणजे जरी आपण गावाला गेलो तरी सुद्धा आपल्या झाडांना पाणी भरपूर असं मिळणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे घरातला एक टाकाऊ कापड, म्हणजे ही माझं घरातलं एक बेडशीट आहे। पण लक्षात ठेवा, बेडशीट किंवा कोणतंही कापड घेताना आपण इकडे कॉटनचं घ्यायचं आहे, पॉलिस्टर अजिबात यूज नाही करायचं आहे। तर जे आपण झाडांसाठी एक बनवणार आहोत जुगाड, तर त्याच्यासाठी आपल्याला कॉटनचेच कापड लागणार आहेत, पॉलिस्टर अजिबात नाही चालणार आहे। तर थोडंसं कट मारून घेतलेला आहे आणि बघा हे कुजलेलं पण होतं भरपूर। पण मी असे कापड किंवा काही अशा वस्तू असतात की जे आपल्याला वाटतात की हे टाकाऊ आहेत, तर मी त्याचा असा इकडे उपयोग करते। तर इकडे बघा 4-5 पट्ट्या मी तोडून घेतलेल्या आहेत कॉटनच्या कापडाच्या। तर ह्याचा खूप मस्त एक उपयोग होणार आहे, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे। तर इथं 4 मी तुकडे असे काढून घेतलेले आहेत। आणि आता पुढं करायचं काय आहे, 2 बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि ह्या पण आपल्या टाकाऊ बॉटल आहेत, खूप चेनल्या मेनल्या होत्या ह्या बॉटल। ह्याच्यामध्ये अर्ध पाणी भरलेलं आहे। आपण इकडे झाडांसाठी टॉनिक बनवते, आपल्याला जसं लिंबू सरबत किंवा वेगवेगळे सरबत ज्युसेस प्यावं वाटतात तसं झाडांना सुद्धा एक प्रकारचं टॉनिक उन्हाळ्यामध्ये लागतं। तर ही जी चहापत्ती आहे ती चहामध्ये चहा गाळून झाल्याच्या नंतर राहिलेली चहापत्ती आहे। तर मी स्वच्छ धुवून घेऊन उन्हाला वाळवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 2-2 चमचे घालून घेतलेले आहे बॉटल्समध्ये आणि बॉटलचं तोंड असं बंद करून घेतलेलं आहे झाकणाने। आणि आता ह्या बॉटल्सला छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आहेत, पिनाच्या सहाय्याने, सुईच्या सहाय्याने, तुमच्याकडे जे अवेलेबल असतात त्याच्याने करून घ्या। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे छिद्र करून घेतल्याच्या नंतर ना, तर आता दाखवते तुम्हाला एक्झॅक्ट मी काय करणार आहे आज। तर बघा हे मस्त चहापत्तीचं पाणी ह्याच्यात भिजत राहणार आहे। तर सगळ्यात आधी आपण झाडांना डिहायड्रेट करू, म्हणजे त्यांना थोडीशी आंघोळ घालूया। कारण आपल्याला जशी फ्रेश आपल्याला व्हायला आवडतं तसं झाडांना पण आवडत असेल, साहजिकच झाडं हे सजीव आहेत, निर्जीव वस्तू नाही। तर मी मस्तपैकी झाडांवर आधी पाणी मारून घेते। मी हे काम रोजच करते पण मी आज तुमच्यावर शेअर केलेलं आहे। तर आता खाली पण झाडांना भरपूर सारं पाणी मारून घेते, कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे, आपल्यालाही पाण्याची गरज आहे तशी झाडांनाही आहे। तर हे 2 गॅलन आहेत, तुम्ही ह्याच्याऐवजी बादली तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल पण मोठ्या आकारांचं तुम्ही यूज करू शकतात। आता ही जी आपण आतमध्ये तुकडे कापलेले कॉटनचे त्याला मी पाण्यामध्ये भिजून घेतलेलं आहे, गॅलनचे तोंड काढलेले आहेत म्हणजे झाकण काढलेलं आहे। आणि आता ह्याच्यातला एक तुकडा मी घेतलेला आहे आणि तो तुकडा पूर्णपणे गॅलनमध्ये असा भिजून घेतलेला आहे। सरळ साधं काही नाही, घरात जो कॉटनचं कापड अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात। आणि नंतर ना, आणि साहजिक मला खूप आवडतं झाडं लावायला, मला माझ्या आयुष्यात म्हणला तर मी खूप प्रमाणात खूप असं आईकडं पण माझ्या खूप झाडं लावली आणि आता इकडं सासरी पण मी तेच काम करते। पण ह्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, माझ्याकडे खूप कमी जागा आहे म्हणून मी थोडीच लावलेली असू। तर आता बघा मी कापड गॅलनमध्ये घालून घेतलेलं आहे। कॉटन ह्याच्यासाठी म्हणते की कॉटनचे कापड जे आहेत ते पाणी जास्त ओढून घेतात, शोषून धरतात। तर बघा असं सलाईन थोडक्यात म्हणता येईल, आपण सलाईन तयार केलेला आहे झाडांसाठी, पाण्याचं सलाईन। तर एक भाग जो आहे तो गॅलनमध्ये ठेवलेला आहे, बघा पाणी यायला लागलेलं आहे। आणि तुम्ही असं करून गावालाही जाऊ शकतात, म्हणजे तुमच्या झाडांना पाणी तर मिळतच राहणार आणि तुम्ही तुमची मस्त सुट्टी पण एन्जॉय करून येऊ शकतात। पण फक्त फरक एवढाच असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाण्याची साठवण करणार आहे ते भांडं असं असावं की तुम्ही जितक्या दिवस गावाला जाणार आहेत तितक्या दिवस ते चाललं पाहिजे, त्याच्यातलं पाणी ठिबक सिंचनासारखं झाडांमध्ये पडलं पाहिजे असो। तर ही साधी सरळ सोपी पद्धत आहे। दिवसातून एक वेळेस तुम्ही खालीवरी येता जाता काहीही काम करता हे कापड खालीवरी करू शकतात। तर मी आता तुळशीच्या ह्याच्यात एक आणि क्रिसमस ट्रीमध्ये असं सोडून घेतलेलं आहे आणि मस्त झाडांना थोडं थोडं पाणी जाऊन बघा, बॉटल थोड्या अर्ध्या झालेल्या आहेत। ह्याच्यानंतर ना मी ते कापड खाली पण सोडू शकते। आणि आता हे जे आहे हे आहे झाडाचं टॉनिक। तर हे टॉनिक मी इथं झाडांमध्ये बांधून घेते रस्सीच्या साहाय्याने
आणि हे दिवसभर थोडं 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 थेंब 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 झाडांच्या आळ्यांमध्ये मातींमध्ये हे पडत राहणार आहे आणि झाडं उन्हाळ्यामध्ये बी ताजे तवाने टवटवीत राहतील आणि फायदा आपल्याला होणार आहे, गारवा वाटणार आहे, उन्हाळ्यामध्ये मस्त फ्रेश हवा मिळणार आहे. तर बघा हे टॉनिक पडायला चालू झालेलं आहे. हे टॉनिक दिवसभर चालून रात्रीपर्यंत चालतं. मी आता रात्रीचा पण इथं पुढे व्हिडिओ जोडलेला आहे, तो पण बघून घ्या. ठेम ठेम पडत राहतं, झाडं मस्त छान हिरवीगार राहतात उन्हाळ्यात देखील. जसं आपल्याला गरज असते लिंबू सरबत ज्यूसेस, तशी ह्या झाडांना पण गरज असते. तर प्लीज झाडांची पण काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या. निसर्ग चांगला तर आपणही चांगले. आणि बघा इकडे सलाईन आपलं चालू आहे, इकडे आपलं टॉनिक चालू आहे. आणि आता बघा सायंकाळ झालेली आहे, संध्याकाळचे 6-7 वाजलेले. तर बघा अंधार पडलेला आहे, लाईटा लागलेले आहेत, दिवे लागलेले आहेत. आणि इकडे बघा हे टॉनिक एक बॉटल खाली झालेली आहे आणि एक बॉटल अजून चालू आहे आपली. दुसऱ्या दिवशी परत तुम्ही करून ठेवू शकता, झाडं मस्त ताजे तवाने राहतील. सांगायचा उद्देश असा की टाकाऊपासून टिकाऊ आणि झाडांना जगवण्यासाठी हे सगळ्यात मस्त आहे. तुम्ही 2-3 दिवसासाठी गावाला सुद्धा जाऊ शकता, कारण ह्या ज्या बॉटल्स आहेत ह्या ठिबक सिंचनाचं काम करतात आणि आपल्या झाडांना मस्तपैकी इकडे टॉनिक मिळत राहतं. तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही टिप तुम्हाला कशी वाटली.